शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आपली. लांजामध्ये 32 एकर, मलकापूरला 35 एकर. तर आजचं लोडिंग चाललेलं आहे श्री विष्णू विठ्ठल सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट कडेगाव, सांगलीसाठी. आता मलेशियन ग्रीन डॉर्पणार ही बुटकी जात आहे. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन, स्वतःचे मदर प्लांट आहेत, स्वतःच्या मातृवृक्षापासून बनवलेले रोपं आहेत. महाराष्ट्रात 1982 पासून आपण नर्सरी व्यवसायामध्ये आज 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल झालेली आहे. तर आता मलेशियन ग्रीन डॉर्पणार ज्या महाराष्ट्रात आपण 700 बागा बघतोय, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विष्णुपंत माळी, ननवरे काका असतील, त्याचबरोबर कुरुल कामती पोलीस स्टेशनचे गोपीनाथ वाघमोडे साहेब असतील, त्याचबरोबर सलगर गावामध्ये मंगळवेढ्यामध्ये सलगर गाव आहे, API बनसोडे साहेब असतील. 700 नारळ दिलेत, नारळ बाग चालू झालेले आहे. त्याचबरोबर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी साहेब असतील. तर ज्या शेतकरी बंधूंना प्रत्येक भागानुसार आपल्याला व्हिडिओमध्ये मी सांगत असतो त्या बागा बघता येतील. तर धाराशिवमध्ये नितीळ गावामध्ये श्री वैजनाथ माळे असतील, त्याचबरोबर केजमध्ये श्याम ससाने असतील, त्याचबरोबर बीडमध्ये परी वैजनाथमध्ये, कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील, वाईमध्ये सुकुंडे काका असतील, वाईजमध्ये परत सातारा जिल्ह्यामध्ये मेढ्यामध्ये अनपटवाडीमध्ये मारुती अनपट असतील. तसेच आपली जी लागवड झाल्या कोयाळीमध्ये पुणे जिल्ह्यातील चाकणजवळचं क्षीरसागर साहेब असतील, भिगवणमध्ये खडकी रावणगावमध्ये संकल्प क्षीरसागर साहेब असतील, तसेच निमजमध्ये धनाजी पाटील पोलीस पाटील असतील. अशा सर्व महाराष्ट्रात आपल्या भागात चालू झालेले आहेत. तर मलेशियन ग्रीन डॉर्प हे जो नारळ आहे, जात उंचीला कुजी असणार, बुटकी जात असणार, जमिनीपासून 1.5-2 फुटावर नारळ चालू होणार. आता महाराष्ट्रात शारपड खारपड दलदलिक्त जमिनीमध्ये आपल्या बागा आहेत. त्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर इस्लामपूर साखराळेगाव श्री पांडुरंग निकम असतील. ज्या शेतकरी बंधूंना अशी जी मी नावं सांगतोय त्या भागातल्या त्या बागा बघू शकतात. तर आता सिलेक्शन करून जी रोपं भरायची चाललेली आहेत श्री विष्णू विठ्ठल सूर्यवंशी काकांची. आता काकांचे जे नातेवाईक आहेत जाधव साहेब, उन्नती मोटर्स म्हणून जाधव साहेबांचं जे आहे, तर जाधव साहेबांनी दुसरे गाव कराडमध्ये लागवड झालेली आहे. तरी बुटकी जात आहे, क्रॉस पॉलिनेशन जात आहे केरळमधली. पाण्याचं प्रमाण आहे 400-450 मिली. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी, अगदी सुकं खोबरं जर केलं तर 3 नारळापासून 1 किलो खोबरं निघते. आणि जर आपल्याला नारळ पाणी 7 ते 8 महिन्यात मिळतोय, नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं तयार होते. वार्षिक उत्पादन 350 ते 450. लागवड अंतर आहे 20 बाय 15 एकरामध्ये 160 रोपं बसतात. आता बघू शकतो गाडी थप्पी लावायची चाललेली आहे. तर ही जी थप्पी म्हटलं तर शेतकरी बंधू रोपं सिलेक्शन करून अशा प्रकारे आपण देत असतो. जे रोप योग्य वाढतं आहे, जी रोपं शिल्लक राहिलेली आहेत ती 60 किलोमध्ये रिबॅगिंग करतो आहे. आणि आपल्याला 2.5 वर्षाचं रोप 1500 रुपयाला घरपोच बसतं. 1-1.5 ते 2 वर्षात नारळ चालू होतात. ह्याचं लाईव्ह उदाहरणं परी वैजनाथमधील, कनेरवाडीमधील गोवर्धन मुंडे काका असतील, त्याचबरोबर आपले कृषी केंद्रवाले दिगंजीमधले त्यांची पण शिरकांडे साहेबांची पण बाग आहे. त्यांना मी 40-60 किलोच्या बॅगमधला नारळ दिलता. तर अशा प्रकारची ही बुटकी लोटन जी जात आहे मलेशियन ग्रीन डॉर्प. पाणी चवीला गोड, 400-450 मिली पाणी, खोबरंही जाड येतं, अगदी सुकं खोबरं करू शकतो. तर नारळ लागल्यापासून 2.5-3 वर्षात फळधारणा चालू होते. आणि असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नर्सरी माझी शासन मान्य फळबाग योजनेला आपल्याला अनुदानाला बिल मिळतं. भाऊसाहेब पुटकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना. स्वतः मी BA शाहीर आहे. महाराष्ट्रात माझ्या बागा दिलेल्या आहेत. नारळ असू दे, आंबा असू दे, पेरू, लिंबू, अगदी तयार झाडापर्यंत माझ्या रोपं मिळतात. तर सर्व रोपांचं आपल्याला लागवडीपासून नियोजन तर मिळणार, शासनमान्य नर्सरी अनुदानाला बिल मिळणार. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला त्या भागातले बागेंचे पत्ते मिळणार. त्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असं नवनवीन माहिती त्याचबरोबर लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन मिळेल. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.